अडथळ्यांची शृंखला आता तुटणार, भाग्योदयाचा नवा सूर्य उगवणार. धनुराशीच्या ज्योतिषप्रेमींनो, गेल्या काही काळापासून कामात येणारे अवाजवी अडथळे, नशिबाची न मिळणारी साथ, नको तिथे होणारा खर्च यामुळे तुम्ही त्रस्त असाल. पण ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरेल. कारण 17 ऑगस्टला भाग्येश सूर्यदेव तुमच्या भाग्यस्थानात स्वराशीत येत असून 22 ऑगस्टला तुमचे दशमेश बुधसुद्धा तिथेच प्रवेश करत आहेत. तुमच्या रखडलेल्या कामांना कमालीचा वेग मिळण्याचा काळ आता सुरू झाला आहे. धनुराशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही राशीचक्रातील 9वी म्हणजेच अग्नितत्वाची आणि देवगुरु बृहस्पती मालक असलेली अत्यंत आशावादी, महत्वाकांक्षी, धाडशी रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे तर सदैव सकारात्मक, व्यापक दृष्टिकोन ठेवणारे, ज्ञान मिळवण्याची आणि इतरांना मार्गदर्शन करण्याची आवड, स्पष्ट वक्ते, प्रामाणिक आणि न्यायाची चाड असणारे, संकटातही आशेचा किरण शोधून काढणारे. तुमचा हाच खेळाडू वृत्तीचा आणि ज्ञानसंपन्न स्वभाव या महिन्यात तुम्हाला प्रत्येक कठीण प्रसंगातून सन्मानाने बाहेर काढेल. या महिन्याचा मंत्र आहे संयम आणि ज्ञानाच्या बळावर घेतलेले योग्य निर्णय कठीण काळातही भाग्योदयात बदलून टाकतात. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे भाग्योदय, फॉर्च्यून. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत सूर्यदेव. कारण 17 ऑगस्टला सूर्यदेव 9व्या घरात भाग्यस्थानात स्वराशीत येत आहे. सूर्याचं हे बलवान गोचर तुमचं रखडलेलं नशीब जागं करेल, मोठं यश मिळवून देईल. या महिन्यात 5 चुका नक्की टाळा. पहिली, 1 ऑगस्टला शुक्र 10व्या घरात नीच होत असल्याने कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी विनाकारण वर्चस्वाची लढाई किंवा वाद घालणं टाळा. 2 ऑगस्टला मंगळ 7व्या घरात येत असल्याने वैवाहिक जीवनात किंवा व्यावसायिक भागीदारीत जोडीदारावर संशय घेणं, राग व्यक्त करणं टाळा. 3, 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने महत्त्वाच्या कायदेशीर किंवा आर्थिक दस्तऐवजांवर स्वाक्षरी करताना गाफील राहू नका. 4, 8व्या घरात 9 ऑगस्टला गुरूचा उदय होत असल्याने गुप्त हितशत्रूंच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका, आरोग्याची काळजी घ्या. 5, कोणत्याही कामात फाजील आत्मविश्वास बाळगून घाईगडबडीत निर्णय घेणं टाळा. धनुराशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमच्या धनस्थानाचे स्वामी 4थ्या घरात वक्री आहे. त्यामुळे पैशांची आवक बऱ्यापैकी राहील, पण बचतीसाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. बुध 5 ऑगस्टला 8व्या घरात आणि 22 ऑगस्टला 9व्या घरात येईल. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने कौटुंबिक पातळीवर बोलताना अत्यंत संयमी आणि आदरयुक्त भाषा वापरा. जिथे वाणीमध्ये नम्रता आणि व्यवहारात सुस्पष्टता असते तिथे कौटुंबिक शांतता नांदते. 4थ्या घरात वक्री शनी असल्याने तुमचे परिश्रम नेहमीपेक्षा दुप्पट वाढतील. 9 ऑगस्टला गुरूचा उदय होत असल्याने धार्मिक कार्य किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित लांबच्या प्रवासाचे योग येतील. हे प्रवास सुरुवातीला कठीण वाटले तरी भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरतील. 4थ्या घराचे स्वामी गुरुदेव 8व्या घरात उदित होत असल्याने घरगुती सुखात काहीशी अडचण जाणवू शकतात. वास्तू किंवा वाहनावर अचानक दुरुस्तीचा खर्च निघण्याची शक्यता आहे. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. तिच्याशी असलेले संबंध अधिक सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांसाठी 5 ते 22 ऑगस्ट दरम्यान 8व्या घरातील बुधाचं गोचर गूढशास्त्र, संशोधन, रिसर्च आणि कठीण विषयांच्या अभ्यासासाठी चांगले आहे. 22 ऑगस्ट नंतर नशिबाची उत्तम साथ मिळून अभ्यासात गती येईल. प्रेम संबंधांमध्ये 7व्या घरातील मंगळ आणि 10व्या घरातील नीच शुक्रामुळे वाद टाळणं आवश्यक आहे. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्ट नंतर गुरूच्या उदयामुळे लग्नाच्या वाटाघाटी हळूहळू पुढे सरकतील. तुमच्यासाठी एक प्रश्न,
धनुराशीच्या ज्योतिषप्रेमींनो, कठीण काळात तुम्ही नशिबाला दोष देत बसता की अधिक उत्साहाने परिस्थिती बदलण्यासाठी कंबर कसता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्याच्या दृष्टीने 8व्या घरात गुरु आणि 5 ऑगस्टला येणारा बुध यामुळे पोटाचे विकार, सांधेदुखी, मानसिक ताण जाणवू शकतो. योग्य आहाराला प्राधान्य द्या. शरीराचं स्वास्थ्य उत्तम राखणं हेच खऱ्या समृद्धीचं पहिलं लक्षण आहे. 9 ऑगस्टला गुरुचा उदय होत असल्याने जुन्या कर्जाचे प्रश्न मिटवण्यासाठी सुयोग्य मार्ग सापडतील. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना 22 ऑगस्ट नंतर मोठे यश मिळण्याचे योग आहेत. 10व्या घरात नीच शुक्र असल्याने नोकरीच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागेल. कामाचं क्रेडिट मिळण्यास उशीर होऊ शकतो, परंतु 17 ऑगस्टला सूर्य भाग्यस्थानात आल्यानंतर वरिष्ठांचं उत्तम सहकार्य लाभेल किंवा बदली आणि बदलीसह पदोन्नतीचे योग येतील. व्यावसायिकांसाठी 22 ऑगस्ट नंतर बुधाचं भाग्यस्थानात जाणं नवीन व्यावसायिक संबंध जोडण्यासाठी अत्यंत अनुकूल ठरेल. धनुराशीच्या ज्योतिषप्रेमींनो, महाभारतातील धनुर्धारी अर्जुनाचे लक्ष आठवा. त्याने केवळ पक्षाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित करून बाण सोडला. धनुराशी अर्जुनासारखी ध्येयनिष्ठ आणि एकाग्रतेचं प्रतीक आहे. ऑगस्ट महिन्यात जरी 8व्या घरातील गुरुमुळे सुरुवातीला अडथळे आले तरी तुमचं निश्चित ध्येय आणि 17 ऑगस्ट नंतरचा भाग्योदय तुम्हाला तुमचं उद्दिष्ट साध्य करून देईल. प्रिय भगिनींनो, 10व्या घरातील नीच शुक्रामुळे महिलांनी कार्यक्षेत्रात स्त्रियांशी वाद टाळणे हिताचं राहील. 17 ऑगस्ट नंतर कौटुंबिक पातळीवर तुमच्या धार्मिक आणि सुसंस्कृत स्वभावाचं मोठं कौतुक होईल. 8व्या घरातील गुरु आणि वक्री शनीमुळे ज्येष्ठ नागरिकांना जुनाट आजार किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. नियमित वैद्यकीय तपासणी करावी. योगासनांवर भर द्यावा. ऑगस्ट 2026 मधील सगळ्यात मोठं शुभ संकेत म्हणजे 17 ऑगस्टला भाग्यस्थानात येणारे भाग्याचे स्वामी सूर्यदेव. 22 ऑगस्टला बुधाचं भाग्यस्थानात जाणं हा काळ तुमच्या जीवनातील अनेक रखडलेली कामं मार्गी लावेल. बृहत जातक आणि फलदीपिका या ग्रंथानुसार जेव्हा धनुराशीचा भाग्येश 9व्या घरात स्वराशीत बलवान असतो आणि दशमेश बुध तिथे युती करतो, तेव्हा धर्म कर्म अधिपती योग सदृश फळं मिळतात. ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या कर्तृत्वाच्या आणि दैवी कृपाच्या बळावर समाजात मोठी कीर्ती, मान आणि अधिकार प्राप्त करेल. ग्रहांचा मानसशास्त्रीय संदेश समजून घ्या. 9व्या घरातील सूर्य सांगतो, अंधाराला घाबरू नका. तुमच्यातील आत्मविश्वासाचा सूर्य जगाला प्रकाश देण्यास सज्ज आहे. 8व्या घरातील उदित गुरु सांगतो, अडथळे हे केवळ तुमच्या संयमाची परीक्षा घेण्यासाठी असतात. खचून जाऊ नका. 7व्या घरातील मंगळ सांगतो, नात्यांमध्ये ऊर्जेचा वापर वाद घालण्यासाठी नाही तर संबंध दृढ करण्यासाठी करा. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात शिक्षण, एज्युकेशन, संशोधन, रिसर्च, विमा, इन्शुरन्स, बँकिंग, सल्लागार आणि आध्यात्मिक क्षेत्राशी निगडीत जातकांनी 9 ऑगस्ट नंतर अत्यंत अभ्यासपूर्ण पावलं टाकावी. मोठं यश लाभेल. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमच्या आशेचा दिवा विझू देऊ नका, कारण सकारात्मक विचारच नशिबाची दार उघडतो. लाभेश शुक्र 10व्या घरात नीच असला तरी 17 ऑगस्ट नंतर भाग्याची साथ मिळाल्याने इच्छापूर्तीचे मार्ग मोकळे होतील. परदेश प्रवासाचे किंवा परदेशी शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्यांना 22 ऑगस्ट नंतर अत्यंत अनुकूल आणि शुभ बातम्या प्राप्त होतील. ऑगस्ट 2026 या महिन्याचं स्कोअर कार्ड: पैसा 10 पैकी 8, प्रेम 10 पैकी 6.5, करिअर 10 पैकी 8.5, आरोग्य 10 पैकी 7, कुटुंब 10 पैकी 7.5, भाग्य 10 पैकी 9.5, मानसिक 10 पैकी 7.5. शुभ दिवस 7, 8, 17, 25, 26 ऑगस्ट या दिवशी महत्त्वाची आणि धार्मिक कामं पूर्ण करा. सावध राहण्याचे दिवस 1, 2, 18 ऑगस्ट
या दिवशी वाद, घाईगडबडीत मोठे निर्णय आणि प्रवास टाळा. धनु राशीसाठी उपाय: दररोज कपाळावर हळदीचा किंवा केशरचा टिळा लावावा. वडिलांचा आशीर्वाद घ्यावा. 9 ऑगस्टपर्यंत दररोज ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नमः या मंत्राचा जप करावा. गुरुवारी गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घालावा. सेट्रिन ब्रेसलेट धारण केल्यास राशी स्वामी गुरुदेवांचं बळ वाढेल आणि भाग्योदय वेगाने होईल. धनु राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, लक्षात ठेवा, बाण सोडण्यापूर्वी धनुष्याची दोरी मागे ओढावी लागते. सध्या जाणवणारी माघार ही भविष्यातील मोठ्या यशाच्या उड्डाणाची तयारी आहे. 17 ऑगस्ट नंतर तुमचं यश गगनाला गवसणी घालणारं ठरेल. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे तुमच्या कर्मावर अवलंबून असतं. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.